हाय नमस्कार, झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण आयर्नची भांडी म्हणजे फक्त लोखंडाची भांडी बघायची आहेत। कास्ट आयर्न नव्हे तर फक्त लोखंड आयर्न। तर ही भांडी मी मागवलेली आहे ऑनलाइन इंडस व्हॅलीकडून। तर ना मी 3 भांडी मागवलेली आहे। एक फ्राय पॅन आहे, एक तवा आहे आणि एक कढई आहे आणि त्याच्याबरोबर मला एक तडका पॅन आहे, तो फ्री मिळालेला आहे। हा पहा, हा तडका पॅन फ्री मिळालेला आहे। या 3 भांड्यांवर जर तुम्हाला पण मागवायचं असेल तर तुम्ही ही 3 भांडी मागवली तर तुम्हाला तडका पॅन त्याच्यावर फ्री मिळेल। तर पहा, वजनी आहेत चांगली, पण कास्ट आयर्नपेक्षा डिफरंट असतात। तर कास्ट आयर्न आणि आयर्नमधला मी फरक नाही याच्या आधी 1-2 वर्षापूर्वी व्हिडिओ टाकलेला, तर त्याच्यात मी दिलेलं आहे, तर त्याची लिंक देते, तुम्ही त्याच्यातला फरक जाणून घ्या। तर डॉक्टर लोक ना याची शिफारस करतात। मी आता हा तवा आहे तो आधी धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि त्याच्यानंतर सॉफ्ट स्क्रबरने आणि अगदी थोडासा लिक्विड सोप घ्यायचा, डिशवॉश लिक्विड सोप माइल्ड असा, आणि मग ना क्लीन करायचे। कारण ऑलरेडी हे सीझन असतात भांडी इंडस व्हॅलीची, तर आपण थोडंसं क्लीन करून घ्यायचं, बाकी काही करायला नाही लागत। पण सीझनिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते, फक्त दाखवते, कारण ऑलरेडी आहे सीझन। तरी पण जर आपली भांडी कधी पडून राहिली, त्याला गंज आला, तर परत रिसीझनिंग कसं करायचं ते मी दाखवते। तर आता मी क्लीन केलेला आहे हा तवा। त्याच्यानंतर स्वच्छ कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचा आहे दोन्ही साईडने आणि त्यानंतर गॅसवर तापत ठेवायचं आहे कोरडा झाल्यावर। तर केलेलं आहे। आता आपण अगदी लो फ्लेमवर तापत ठेवायचं आहे, जास्त फ्लेम मोठी करायची गरज नाही। तर सुरुवातीला याच्यातून फ्यूम्स येतात, तर त्या झाल्यानंतर आपण तेल टाकायचे। आता हा प्री सीझन आहे म्हणून तुम्ही कुठलंही तेल टाकू शकता, पण एरवी सीझनिंग करताना बहुतेक तुम्ही तिळाचं तेलच वापरत जा, ते अजून चांगलं असतं। नाहीतर आपलं कुकिंग कुठलंही ऑइल तुम्ही टाकू शकता। तर मी पहा तेल लावून टिश्यू पेपरने थोडंसं, मुद्दाम पांढऱ्या पेपरने घेतले का काय ग्रेइश थोडासा काय रेसिड्यू वगैरे राहिला असेल त्याचा, तर तो बघायचा। तर पहा अजून आहे। तर हे आता मी सीझन कसं करायचं हे दाखवते, ऑलरेडी सीझन आहे तरी मी दाखवते तुम्हाला। तर मी परत तेल टाकलेलं आहे, एकदा पुसून घेतलेलं आहे। आता आपण काय करायचं, याच्यावर ना कांदा परतून घ्यायचा आहे सीझनिंग करण्यासाठी। तर थोडं अजून तापू द्यायचं आहे, थोड्या फ्यूम्स जाऊ द्यायचे आहेत। त्याच्यानंतर मग चांगला तवा तापला का त्याच्यावर ना कांदा टाकायचा आहे। तर कांदा चांगला असा ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्हाला जर ही आयर्नची भांडी, लोखंडाची भांडी मागवायची असतील किंवा हा सेट मागवायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट तर मिळणारच आहे। शिवाय एक्स्ट्रा 12% तुम्हाला डिस्काउंट हवं असेल तर माझा कुपन कोड ZATPAT12 म्हणजे झटपट 12 हा तुम्हाला कुपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला 12% अजून डिस्काउंट मिळणार आहे। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक चेक करा, त्याच्यावर क्लिक करा, मिळून जाईल तुम्हाला। तर आता हे पहा, मी कांदा छान परतलेला आहे, तो काढून टाकायचा आहे आणि परत एकदा क्लीन करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सीझन करू शकतात तुमचा तवा किंवा इतर आयर्नची भांडी असतील त्यांना। पहा, मी आता परत थोडासा अगदी लिक्विड सोप माइल्ड आहे तो टाकलेला आहे आणि सॉफ्ट स्क्रबरने हे करून घ्यायचं आहे। तारेचा वगैरे वापर करायची काहीच गरज नाही, करू पण नका तुम्ही, तर असं व्यवस्थित होऊन जातं। तर या प्रकारे परत क्लीन मी केलेलं आहे आणि मगाशी दाखवलं तसंच क्लीन करून आपण पुसून घ्यायचं आणि मग गॅसवर ठेवायचं आहे। तर आता यावेळी मी सीझन झालेला आहे म्हणजे, तर आपण आता त्याच्यावर काहीतरी बनवून पाहूया। तर पहा, आता मी ठेवलेलं आहे, छान सुकू द्यायचं आहे। तर यावेळी मात्र मी डायरेक्ट ठेवलेलं आहे, सुकलेलं आहे आणि परत मी तेल त्याच्यावर अप्लाय केलेलं आहे। तर त्याच्यावर आता मी इथे नाचणीची भाकरी जी उकडीची आहे ती करून दाखवते आहे। तर काहीही तुम्ही बनवू शकतात सुरुवातीला, असं नाही का अमुकच बनवा, तर काहीतरी जेवण बनवू शकता तुम्ही। जर कढई असेल तर त्याच्यात तुम्ही भाजी पण करू शकता, काही हरकत नाही। फक्त लोखंडाच्या भांड्यात काय तुम्ही बनवलं तर ते लगेच काढून ठेवा, ओलसर काय असेल तर, आंबट असेल तर ते काढून ठेवायचं। तर त्याच प्रकारे मी हा तडका पॅन आहे तर तो पण थोडासा आता क्लीन करून घेते नेहमी वापरायला। तर अशा प्रकारे लोखंडाची भांडी कशी वापरावी, त्याची काळजी कशी घ्यावी, तर हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा।